पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे. चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही. जिल्ह्याप्रमाणे समान न्याय मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. जिल्ह्याप्रमाणे समान न्याय मिळालाच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. आणि कोण म्हणतं येत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. झुंतुरवादीच्या भाग चालणार नाही, चालणार नाही, चालणार नाही. समान मदत मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे. तहसीलदार साहेबांना हे तहसीलदार साहेबांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। यामध्ये तहसीलदार साहेबांशी चर्चा झाली। त्या चर्चेतून असं लक्षात आलं की जी काल 128 कोटी रुपयांची जी परभणी जिल्ह्याला जी मदत झालेली आहे त्यामध्ये जिंतूरला वगळण्यात आलेलं आहे। त्याचे कारण काय तर यांनी कदाचित आता आणेवारी तर अजून यायची बाकी आहे, परंतु पंचनामे वगैरे हे झाले नसतील तर त्यामुळेच आम्ही मागणी करतोय की पंचनामे करण्याची गरज काय। कारण सध्याची जर नुकसान बघितलं आपण तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे। शेतकरी देशोधडीला लागलेला आहे। अगोदरच महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या विशेषतः मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत। जिंतूर तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना आपल्याला दिसून येतात। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांवर जर अशी आसमानी संकट आलेलं असेल तर त्यांना मदत करणं, सरसकट मदत करणं हा पर्याय शासनाने निवडला पाहिजे। यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। 128 करोड मध्ये जिंतूर तालुक्याला वगळल्यामुळे मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा तालुकाध्यक्ष म्हणून या घटनेचा या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि शासनाने लवकरात लवकर जिंतूरला सरसकट 50,000 रुपये जिंतूर तालुक्याला एकरी मदत करण्यात यावी अशी विनंती करतो। परभणी जिल्ह्याला मदत केली, मदत जाहीर केली असं काही लोक आव्हान आहेत, परंतु जिंतूर तालुक्यामध्ये अद्यापपर्यंत कुठल्याच प्रकारची मदत जाहीर न झाल्याची मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो। 128 कोटी आले असं आव आणण्याचा प्रयत्न काही लोक करतायत आणि ह्या ठिकाणी जिंतूर तालुक्याला वगळल्यामुळं मी ह्या ठिकाणी प्रशासनाचा आणि सरकारमध्ये असलेल्या सरकारचं मी ह्या ठिकाणी जाहीर निषेध करतो, धिक्कार करतो अशा वृत्तीचं। कारण जिंतूर तालुक्यामध्ये दुधगाव महसूल मंडळ आणि बोरी महसूल मंडळमध्ये अक्षरशः 94 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडतो। 1-1.5 महिन्यापासून सतत रिपरिप असते, सततचा पाऊस चालू आहे। जिंतूर तालुक्यामध्ये करपरा नदी आहे, यलदरी धरण आहे। यलदरी धरणामधून कितीतरी क्युसेक्सनं पाणी त्या ठिकाणी बाहेर पडत आहे। 4 याच्यामध्ये बॅरिकेड खोलले जातात। करपरा नदी वाहते, दुधना नदी वाहते, एवढे वडे तुंडुंब वाहत आहेत। अशामध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं, शेतामधले शेतीचे साहित्य वाहून गेलेत। प्रशासनाला हे दिसलं नाही का अशी या ठिकाणी आमचा सवाल आहे। जर प्रशासनाने आमच्याकडे लक्ष दिलं नसेल तर आज प्रशासनाने आमच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। कारण शेतकरी देशोधडीला लावून प्रशासन का झोपा काढतंय की काय असा प्रश्न ह्या ठिकाणी निर्माण होतो। प्रशासनाने वेळीत लक्ष दिलं पाहिजे। जर प्रशासनाने लक्ष दिलं नाही तर शेतकऱ्यांना रुमण्या हातात घेऊन आंदोलन करायची वेळ आलेली आहे। आम्ही भविष्यामध्ये तीव्र आंदोलन करणार आहोत प्रशासनाच्या विरोधात। कारण परभणी जिल्ह्यामध्ये पाथरीला वेगळा न्याय, पूर्णेला वेगळा न्याय, परभणीला वेगळा न्याय, पालमला वेगळा न्याय आणि सर्वाधिक त्या ठिकाणी असलेल्या पाथरीला 74 कोटी दिले जातात। जिंतूरला काय वेगळा न्याय दिला जातो। काल प्रशासनाने शासन निर्णय काढला, अपेक्षित होता की जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांना काहीतरी त्याच्यामध्ये भेटते की काय। असं शेतकरी आमचा सामान्य शेतकरी सोशल मीडियावर ते शासन निर्णय टाकत होता। त्या शासन निर्णयामध्ये जिंतूर तालुकाच नाही अशी परिस्थिती त्या शेतकऱ्यांना माहित नाही की आम्हाला एवढे 128 कोटी आले। आता शेतकरी खुश झाला होता, परंतु त्या याच्यामध्ये शेतकऱ्यांना कुठलीच मदत त्या ठिकाणी जाहीर झालेली नाही। त्या ठिकाणी आमची विनंती आहे राज्याच्या सरकारला की शेतकऱ्यांना भरीव मदत करा, अन्यथा तीव्र आंदोलनाला समोर जावं लागणार। आणि शेतकऱ्यांना मी या ठिकाणाहून आवाहन करतो, आपण एकत्र यावं, जास्तीत जास्त संख्येत या ठिकाणी होणाऱ्या आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा आणि प्रशासनाच्या विरुद्ध जे काही लढा उभा करता येईल त्या ठिकाणी लढा उभा केला पाहिजे। अशा प्रकारचं या ठिकाणी बोलून थांबतो। धन्यवाद।